हॅलो गाईज, कसे आहात सगळे? खूप दिवसांनी भेटलो आपण, तर म्हणलं काहीतरी नवीन तुम्हाला दाखवावा हा परिसर थोडक्यात. तर मला फुलांची खूप आवड आहे, म्हणून हे असं छोटंसं केलं आहे. बघा, भारी वाटतं. पण असं केलं आहे, पण इकडं वाघ येतो म्हणून हे अशी जाळी लावून सगळं इकडून पॅक करून घेतलं आहे. अजून पण भरपूर काही आहे, चला तुम्हाला दाखवत. तर वाघाची भीती असल्यामुळं सगळीकडंच असं एकदम पॅक करून ठेवलं आहे, कारण छोट्या छोट्या मुली तर 2 माझ्या ना, मग त्याला इकडे तिकडे सायरावाया पळत राहतात सारख्याच. मग कोंडवाडा केला त्यांना, काय असेल ते घरातच खेळा, अजिबात बाहेर नाही. तर हे आळू, पण ते लय कुठं असतं, मग मला कंटाळा येतो बाबा बनवायचा. छान सगळे आमच्यापेक्षा शेजारचेच घेऊन जातात, जास्त आळूच्या वड्या बनवून खातात. आणि ही सदाफुली आणि ही पपई बघा किती भारी पपई आल्यात, आणि खायला लय भारी गोड गोड एकदम छान. जास्त पडलाय त्याच्यामुळे सगळीकडेच असं एकदम हिरवं हिरवं झालं आहे. आणि हे जे फुलं दिसतात किती सारी सब्जेची झाडं आहेत, आणि त्यांचा वास पण लय भारी असतो, आणि ते हेल्दी पण असतं खूप. ते सरबत बनवतं, सरबतामध्ये त्याचे ते बिया टाकून प्यायलेनी शरीरात काय म्हणतात थंडावा निर्माण होतो. आणि ही शेवंताबाई, तिला आता खूप सारे कळ्या आल्यात आणि काही फुलं उमलायला लागलेत, भारी वाटतं. तिचा वास पण लय भारी, आणि हा सब्जाचा वास सुद्धा पण लय भारी असतो. तर हे आंबाड्याची भाजी, त्याला काटे असतात, आणि मला कलर खूप आवडतो याचा. ते पण हा डांगराचा वेल, डांगर पण लय सारे आलेत त्याला. थांबा तुम्हाला दाखवते. सगळीकडं पाऊस झालाय बघा. हे डांगर आतमध्ये पण आहेत, आणि अजून पण सारे आहेत. ते तिथं आहे की, म्हणजे एकंदरीत चांगलंच आलंय सगळीकडंच. आणि हा मिरच्या आणल्या होत्या मी घरी लावायला, विकतचं खाऊन कंटाळा आला, म्हटलं आता थोडंसं घरीच लावावं. आणि मिरच्यांचा तसाच बराचसा उपयोग होतो, वाळून वल्ल्या सगळीकडं असं. आणि पहिलं तर लावल्यातल्या सगळ्या खाऊन घेतल्या कोंबड्यांनी, आणि आता चांगली फुलं आलेत झाडं. हा एरंड, आणि ही वेगळी चाळू काहीतरी, तसं त्याच्यावर बसावं एवढे मोठे पानं. सगळीकडे चाळू आहे. हा पाहिला का कसा बघतोय माझ्याकडं, काय नाही करत बाबा तुला. हा बसला का, हा हे झाड सतापा, ते लहान मुलांना नाही का सर्दी ताप येतो त्याच्यासाठी ते हे झाड आहे. पण याला ताप आलाय की काय, हे आलं इथं असो. हे अशी माझी शेती आहे थोडक्यात. तुळस बघा किती मोठी झाली, आणि घोसाळा पण आहे, घोसाळ्याचा वेल. मित्रांनो, तुम्ही काहीच नाही सांगते, आवडला नाही आवडला, लाईक नाही करती, सबस्क्राईब नाही करती, असं असतं कुठं. थोडीफार मदत करीत जा.